नाशिकमधून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। नाशिकमध्ये आता किशोर दराडे हे विजयी झाल्याची माहिती सध्या हाती येते। नाशिकमध्ये आपण पाहतोय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर मतमोजणीला सुरुवात झाली होती। 24 तासानंतर सुद्धा ही मतमोजणी सुरू होती आणि अखेर यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावडे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय किशोर दराडे अखेर विजय झालेले आहेत। काय किती मतांनी त्यांचा विजय झालाय, काय अधिक अपडेट देणार? अतिशय चुरशीची ही सगळी निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली, कारण गेल्या 24 तासापासून मतमोजणी सुरू होती। अगदी पहिल्या पसंतीच्या ज्या मतांची मोजणी झाली त्यामध्ये देखील किशोर दराडे सुरुवातीपासून आघाडीवर होते आणि त्यानंतर मग विजयासाठी जो 31,576चा मतांचा कोटा निश्चित करण्यात आलेला होता, त्यामध्ये किशोर दराडे यांना 5,100 मतांची आवश्यकता होती आणि आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना जी आहे ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये किशोर दराडे यांनी विजयी आघाडी घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये खरं तर किशोर दराडे विरुद्ध मवियाचे संदीप गुळवे आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यामध्ये हा चुरशीचा सामना रंगलेला होता आणि अखेर या सामन्यामध्ये आता आपल्याला महायुतीने बाजी मारल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे किशोर दराडे यांनी विजयी आघाडी घेतल्यामुळे आता त्यांच्या समर्थकांकडून देखील आता जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे। अगदी धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।